नमस्कार मंडळी, विद्याच किचनमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत बाकरवडी. खूप क्रिस्पी आणि छान अशी बाकरवडी आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला पाहिजे आहे 1.5 कप गव्हाचं पीठ, 1/3 कप रवा आणि 1/4 कप बेसन पीठ. आणि जर मोठा रवा वापरला असेल तर हे सगळं एकदा आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून एक सगळं व्यवस्थित मिक्स होईल. आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 टेबलस्पून मीठ आणि 2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित सगळ्या पिठाला छान लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण हे पीठ मळणार आहोत. हे इथे आपण मैदा न वापरता आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे, त्याच्यामुळे हे आणखी छान लागते चवीला भाकरवडी. तर आपण थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी यासाठी टाकायचं आहे की आपल्याला एकदम निब्बर असं पीठ मळायचं आहे. हे अजिबात सैल पीठ मळायचं नाही आहे. त्याच्यामुळे ना अगदी अगदी थोडं 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 पाणी टाकून आपल्याला हे मळायचं आहे आणि एक निब्बर असा त्याचा एक गोळा तयार करायचा आहे. आणि एक निब्बर गोळा केल्यानंतर आपल्याला हे एक 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये तर हे व्यवस्थित झाकून ठेवते 10 मिनटासाठी, जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित सेट होईल. तर आपल्याला भाकरवडीमध्ये जे स्टफिंग बनवायचं आहे त्यासाठी मी आता एक तवा ठेवलेला आहे गॅसवर. त्याच्यामध्ये मी धने टाकलेले आहेत, जिरे टाकलेले आहेत. जिरे टाकले आहेत, एक एक स्पून जिरे टाकायचे आहेत. 1.5 चमचे धने टाकायचे आहेत. 1.5 चमचे बडीशोप टाकायची आहे. 2 चमचे तीळ टाकायची आहे. आणि 2 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकायचा आहे. 4 ते 5 काळी मिरी पण टाकायची आहे. आणि हे टाकल्यानंतर आपल्याला हलकंसं भाजायचं, जास्त भाजायचं नाही आहे. एक छान असं वास त्याचा येऊपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे एकदा. तुम्ही बघू शकता मी कसं एकदम जास्त पण भाजत नाही, एकदम हलकंसं भाजून घेतलं आहे. आणि हे सगळं एकदा भाजून झाल्यानंतर आपल्याला ते थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला ते सगळं मिक्सरमध्ये टाकायचं आहे. आणि एक अशी जास्त बारीक पण पेस्ट नाही करायची आहे, अशी जाडसर रवाळ अशी पेस्ट करायची आहे आपल्याला या सगळ्या याची, जेणेकरून आपल्याला ते याच्यावरती पसरवायला सोपं जाईल. म्हणून त्याची अशी रवाळ पेस्ट करायची आहे. तर मी याच्यामध्ये आणखी टाकत आहे अर्धा चमचा हळद, काळं मीठ टाकलेलं आहे मी थोडंसं, आपलं साधं मीठ पण टाकलेलं आहे. आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. हिंग टाकली आहे 2 चमचे, साखर पण टाकली आहे याच्यामध्ये. आणि मी आता टाकत आहे आलू भुजिया. ह्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची पण व्हिडिओ अपलोड करेल. नाहीतर तुम्ही दुकानातून छोटंसं 5-10 रुपयाचं पॅकेट मिळतं, ते पण आणून त्यातून टाकू शकता, जेणेकरून आपली क्वांटिटी वाढते स्टफिंगची. त्याच्यामुळे मी आलू भुजिया टाकलेली आहे. आणि हे सगळं मी आता एक रवाळ पेस्ट करून घेतली याची. आता मी जे पीठ मळलं होतं त्याच्यापासून मी 4 गोळे तयार केले आहेत. एक मीडियम साईजचे गोळे केले आहेत, जसे जे आपण पीठ पोळी लाटतो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठ्या साईजचे गोळे तयार केले आहे. आता मी हे लाटते, पण लाटताना आपल्याला हे गोल लाटायचे नाही आहे, तर याला असा अंडाकृती आकार द्यायचा आहे. ओव्हल शेप म्हणता येईल याला. अंडाकृती आकार देण्याचं कारण की आपल्याला ते आयताकृतीमध्ये कट करायचं आहे. तुम्ही बघू शकता आता मी साईडचं कट करते आणि त्याला एक आयताकृती शेप देते आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा रोल बनवताना सोपं जाईल. साईडचं व्यवस्थित काढून घ्यायचं. आता मी इथे आंबट गोड ही चिंचेची चटणी आहे ना, आपण रेग्युलर जी वापरतो ती इथे पसरवत आहे. छान ती व्यवस्थित पसरून घ्यायची सगळीकडे, जेणेकरून आपल्या भाकरवडीला छान टेस्ट येईल. आता मी हे जे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक केलं होतं, जरासं जाडसर दळलं होतं, ते मिश्रण आता ती स्टफिंग मी आता इथे पसरवते सगळीकडे. व्यवस्थित एकसारखी सगळीकडे पसरली पाहिजे, म्हणजे आपल्याला खाताना सगळीकडे त्याची छान अशी चव येईल. म्हणून सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे ते. तुम्ही बघू शकता मी कसे व्यवस्थित पसरत आहे ते. आणि वरची साईड जी आहे ना ती आपल्याला रिकामी सोडायची आहे. म्हणजे आपण जेव्हा तो रोल तयार करतो ना त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित ते चिकटलं गेलं पाहिजे त्यावेळेस. त्याच्यामुळे मी ती वरची साईड थोडीशी रिकामी सोडली आहे. मी ते कट केल्यामुळे खाली चिकटलं होतं, म्हणून मी आता चाकूने हळूहळू मोकळं करून घेत आहे ते.
आणि आता हा रोल जो आपण करतोय ना, तर तो रोल एकदम टाईट गोळा करायचा आहे. अजिबातही सैल सोडायचा नाही आहे. एकदम टाईट अशा प्रकारे तो रोल गोळा करायचा आपण. जेणेकरून आपली भाकरवडी तेलात जेव्हा आपण सोडू वडी त्यावेळेस मिश्रण बाहेर येणार नाही आणि तेलामध्ये फुटणार नाही. त्यामुळे एकदम टाईट अशी रोल तयार करायचा आहे. आता मी इथे पाणी लावलं आहे, म्हणजे आपलं जे कोटिंग आहे वरचं ना, ते त्याला व्यवस्थित चिकटलं जाईल आणि भाकरवडी आपली तेलात फुटणार नाही, यासाठी मी पाणी लावलं आहे. आता मी हे कट करते. छोटे छोटे आपल्याला इथे तुकडे कट करायचे आहे. जास्त मोठे करायचे नाही, जेणेकरून तेलात सोडल्यानंतर व्यवस्थित ती तळली गेली पाहिजे सगळीकडे, म्हणून आपण याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. छान असे एक अर्धा अर्धा इंचचे तुकडे करायचे. तुम्ही बघू शकता माझे कसे तुकडे तयार झाले, भाकरवडी तयार झालेली आहे आपली. आणि आता ही आपण जी चिंचेची चटणी लावली होती ना, ती व्यवस्थित सुकूपर्यंत हे जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपण हे जे केलेले आहेत ना भाकरवडी, ही आपण तशीच सुकत ठेवायची आहे. 15-20 मिनटानंतर आपल्याला ते तळायला घ्यायचं आहे, म्हणजे चिंचेची चटणी आपली छान सुकते आणि भाकरवडी सेट होते. तेल गरम करून घ्यायचं आहे, एकदा म्हणजे पूर्ण व्यवस्थित तापून घ्यायचं आहे तेल. त्याच्यानंतर जेव्हा आपण भाकरवडी त्याच्यामध्ये सोडतो, त्याच्यानंतर गॅस थोडासा कमी करून मध्यम ते कमी गॅसवर गॅस करायचा आहे आणि आपली भाकरवडी छान तळून घ्यायची आहे. तळायला हिला जरा वेळ लागतो, एक 7 ते 8 मिनटं जातात तळायला. कमी गॅसवर तळल्यामुळे ना, ही भाकरवडी छान अशी क्रिस्पी तयार होते आणि आतून बाहेरून छान व्यवस्थित तळली जाते आणि खूप छान खायला पण अशी क्रिस्पी लागते. आणि आतून जे आंबट गोड सारण आपण वापरले आहे, त्याच्यामुळे तर आणखी छान अशी चव भाकरवडीला येते. बाहेर जी भाकरवडी मिळते ना, ती मैद्यापासून बनवलेली असते, पण आपण आता ही गव्हाच्या पिठामुळे बनवल्यामुळे ही एक हेल्दी अशी भाकरवडी तयार होते. तुम्ही बघू शकता आता इथं दुसरी बॅच पण आपली तयार झालेली आहे तळून. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता आपली किती छान अशी भाकरवडी तयार आहे आणि जास्त अवघड पण नाही, सोपी आहे. थँक्यू.